श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेला आता खूपच रंजक वळण येताना आपल्याला दिसते आहे. तर आपण पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट्स जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण आता इकडे पाहिलंय की सायली आता स्वतःच्याच अस्तित्वाचा शोध घेत असते आणि हा अस्तित्वाचा शोध घेत असताना तिची लढाई आता स्वतःशीच आहे. आणि त्याच वेळेला तिला तर रिअलाइज झालंय की ज्या आता तन्वीचा शोध हे सगळेजण घेत आहेत ते आपणच आहोत. पण आता जर का आपण इथे हे सगळं काही बोललो आणि त्यात काहीतरी इकडे तिकडे झालं तर घरातल्या सगळ्या मंडळींना खूप मोठा धक्का बसेल आणि हा आघात ते सहन करू शकत नाहीत. म्हणूनच आपल्या मनातील खंत आता कुणालाही न सांगता कुडत बसलेल्या आता सायलीचं सत्य हे रविराजांना समजलंय. रविराजांना कुठेतरी असं वाटतंय आपण या सगळ्यामध्ये आता इकडे सायलीला समजण्यामध्ये काहीतरी गडबड करतोय का. आणि म्हणूनच सायली आज भेट घ्यायला गेलेली होती मधुभाऊंची. आपण आजच्या आज मधुभाऊंकडे जाऊया आणि मधुभाऊंना चमत्कारिकरित्या आता इकडे असं काही सत्य सांगितलंय की त्यानंतर मग आता सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर झालेल्या आहेत. आणि त्यानंतर रविराजांना सत्य समजलंय. बरं इतकंच नाही तर आता सायलीला नको म्हणून अर्जुनने त्याचा शोध हा आता एकदम व्यवस्थितरित्या चालू ठेवलाय. आणि हा शोध या शोधाच्या अंतिम आता त्या व्यक्तीचं सत्य ज्या वेळेला समोर आलंय त्यावेळेला असा काही महाभयंकर खुलासा झालेला आहे की या सगळ्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता क्लिअर झाल्यात. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आता मधुभाऊंना मारणाऱ्या व्यक्तीचं सत्य समोर आलंय. काय घडलंय, कसं घडलंय सविस्तरपणे आपण पाहूया. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इकडे सायली घरी आलेली आहे. सायली ज्या वेळेला घरी आलेली असते पण तिच्या डोक्यात विषय काही जाता जात नाहीये. आणि सायली या सगळ्यामध्ये विचारच करत बसलेली आहे. आणि ती विचार करते मधुभाऊंनी मला जरी उत्तर सांगितलेलं नसलं तरी त्यांचे हातपाय हललेले मी बघितलेत. याचा अर्थ 100% हाच आहे की काहीही झालं तरी मधुभाऊंना आता मला हेच सांगायचं होतं की तो आवाज माझाच आहे. काय करू मी, कसं करू, लवकरात लवकर आता मला हे सत्य मधुभाऊंच्या तोंडून तर वधवून घ्यायलाच पाहिजे. काय करू मी, उद्या पुन्हा मधुभाऊंना भेटायला जाऊ का. आणि म्हणून तिचं खाण्यापिण्यात कशाचकडे लक्ष नाहीये. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे रविराजांच्या लक्षात येतंय. रविराज त्यांचं काम निपटवून घरी आलेले आहेत. आणि त्यांचं काम निपटवून ज्या वेळेला रविराज आलेत त्याच वेळेला आता रविराज सांगायला लागतात, काय झालं सायली, तू अशी उदास का आहेस. आणि त्यावरती मग आता लगेच सायली सांगायला लागते, म्हणजे खरं सांगू का, तर मला ना बऱ्याचशा गोष्टी आता इकडे कळतच नाही आहेत की हे सगळं माझ्यासोबतच का होतंय. आणि त्यावरती मग आता ते म्हणतात, तू माझ्याशी बोलू शकतेस ना. अगं बापाच्या हक्काने तू मला सगळं सांग, बोल काय झालंय. आणि त्यावरती सायली थोडीशी गडबडते. आता जर का मी यांना हे सांगितलं की मलाच वाटतंय की मी तन्वी आहे, असं जर का मी रविराज काकांना सांगितलं आणि त्यानंतर मग आता उगाचच काहीतरी यांच्यामध्ये गडबड झाली तर, किंवा काही झालं तर तर मात्र मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. किंवा आता ह्या सगळ्यावरती मी काय करू. त्यावरती रविराज म्हणतात, काय झालंय, म्हणजे तुला काही माहिती आहे का प्रतिमा. प्रतिमा सांगते, हो नाही, म्हणजे ती मधुभाऊंना भेटून आली आहे ना तेव्हापासून तिचा चेहरा असाच पडलेला आहे आणि ती एकदम अस्वस्थ आहे, काहीच कळायला मार्ग नाही आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता रविराज सांगायला लागतात, हे बघ बाळा, काय झालंय, मधुभाऊंची तब्येत तिकडे बरी नाहीये का. त्यावरती सायली आता म्हणते, नाही नाही, मधुभाऊंची तब्येत एकदम व्यवस्थित आहे, उलट त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा आहे. आणि त्यावर रविराज म्हणतात, मग कोणती गोष्ट तुला आता अस्वस्थ करते, तू आता मला सांगशील का. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सायली सांगायला लागते, काही नाही, तिकडे सगळा घडलेला प्रसंग ती सांगते की मधुभाऊंवरती कसा हल्ला झाला होता. आणि मधुभाऊंचं जे ऑक्सिजन मास्क कसं काढण्यात आलं होतं. आणि त्यावर रविराज म्हणतात, काय, कोणी हे सगळं केलं असेल. आणि त्यावरती
सायली सांगायला लागते, मला खरंच यातलं काहीच माहीत नाहीये. आता हे सगळं कोणी केलंय, काय केलंय हे सुद्धा मला काहीच माहीत नाहीये. म्हणजे खरं सांगू का, तर आम्ही सीसीटीव्ही फुटेज पण चेक केलंय. या सगळ्या फुटेजमध्ये सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावरती हे सगळं सीसीटीव्ही फुटेज आता टॅम्पर करण्यात आलं होतं. आणि म्हणूनच अर्जुन सर मात्र आता इकडे त्या माणसाला, जी व्यक्ती आहे, जी व्यक्ती सीसीटीव्ही फुटेज आता बघते, त्या व्यक्तीला भेटायला गेले होते. आणि मग ती घडलेला प्रकार अर्जुन सर त्याला आता पकडून विचारत होते, काय झालं, तू कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलेलं आहेस? पण आता हे सगळं चालू असताना सायलीला चक्कर आल्या कारणाने अर्जुन आता तिकडून बाजूला झालाय. आणि त्यानंतर मग आता अर्जुनने सांगितलंय की याला पकडून ठेवा, याच्याकडून सत्य वधवून घ्या. आणि सायलीला घेऊन तो हे सगळं, ज्या वेळेला सायलीला इकडे आता रविराजांना सांगायला लागते, त्यावेळेला रविराज म्हणतात, चिंता करू नकोस, हे सगळं कोणी केलंय हे मात्र मी शोधून काढेल. काही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये अजिबात तिकडे कोणाला सोडणार नाहीये. म्हणजे काही झालं तरी आपण सत्य शोधून काढूया. तुला माहित आहे ना, माझी पोलिसांमध्ये व्यवस्थितरित्या ओळख आहे. आणि असं असताना मी आता जे काही सगळं सत्य शोधून काढेन, तू अजिबात चिंता करू नकोस. उद्याच्या उद्या आपण मधुभाऊंना भेटायला जायचं का? म्हणजे आता तुझ्या मनामध्ये जी काही तगमग आहे ना, ती आता सगळी तगमग दूर होईल. काय म्हणतेस? असं म्हटल्यावर ती सांगायला लागते, सायली, ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं. आपण उद्याच्या उद्या मधुभाऊंना भेटायला जाऊया. असं म्हटल्यावरती मग आता रविराज तिला म्हणतात, आता तू नीट जेवण करून घे बरं. अशा पद्धतीने वागत राहिलीस ना, तर तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल. आणि त्याचा परिणाम मात्र आता तुझ्या बाळावरती होऊ शकतो. यावरती प्रतिमा म्हणते, सायली, अगं काही दुसरं मनामध्ये आहे का तुझ्या? म्हणजे इतक्याच कारणावरून तू अस्वस्थ होतीस का? कारण मला आल्यापासून काहीतरी तुझ्या चेहऱ्यावरती वेगळीच चिंता दिसते. आता इकडे प्रतिमा बोलते ते खरंच असतं. सायलीच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी विचार चालू असतात. पण या सगळ्यामध्ये सायली आता काहीच बोलायला तयार नाहीये. ठीक आहे, तुम्ही मधुभाऊंकडे, तिला आता आशा आहे की उद्या मधुभाऊंकडे गेल्यावरती कदाचित या सगळ्यामध्ये काहीतरी रविराजांना समजेल. किंवा आता रविराज या सगळ्यामध्ये काहीतरी मधुभाऊंची आणि त्यांची कदाचित बोलणी होत असते. आणि त्यानंतर ती आता तयार होते मधुभाऊंना भेटण्यासाठी. रविराज सांगतात, लवकर तयार हो, आपण आता निघायचं आहे. तसेच दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतंय, महिपत शिखरेंनी आता बहुगुणी बाबांची दीक्षा घेतलेली असते. तर सर्व भक्तजण तिथे जमतात आणि बहुगुणी बाबा की जय, महिपत बाबा की जय असं म्हणत घोषणा देत असतात. त्याच वेळी एक ताई येतात आणि महिपत शिखरेंच्या पायाशी शरण येत म्हणतात, महिपत बाबा, मला वाचवा, माझा संसार वाचवा. महिपत शिखरे म्हणतात, काय झालंय? तर त्यावेळी त्या ताई म्हणू लागतात, माझा नवरा भरपूर दारू पितोय, भरपूर त्रास देतोय बाबा, तुम्हीच या सगळ्यातून मला आता वाचवा. सगळ्यातून तुम्ही त्याला बाहेर काढा. मी तुम्हाला शरण आले. माझा संसार वाचवा बाबा, माझा संसार वाचवा. तुम्ही काहीही करा, पण माझ्या नवऱ्याला थोडी तरी अक्कल द्या. त्याच्या डोक्यात काहीतरी अक्कल घाला. तर त्यावेळी महिपत शिखरे त्यांच्या गळ्यातील माळ काढतात आणि आता बहुगुणी बाबांच्या समोर ठेवतात. काहीतरी मंत्र पुटपुटतात आणि त्यानंतर ती माळ त्या ताईंच्या हातात देतात. म्हणतात, ही माळ त्याच्या गळ्यात घाल आणि हे भस्म नकळत त्याला जेवणात द्यायचं आहे. आता तो या सगळ्यातून बाहेर पडेल, चांगल्या मार्गाला लागेल. हे ऐकताच ती ताई खुश होतात. महिपत शिखरेचा आवाज घेतात आणि पुन्हा एकदा दरबारात एकच घोषणा होते, ते म्हणजे महिपत बाबा की जय, बहुगुणी बाबा की जय. आता मात्र सचिन तिथे येतो आणि सगळ्यांना शांत करत म्हणतो, गप्प बसा. काय चाललंय हे सगळं काही? अण्णा, अहो मला तर वाटलं होतं की हे सगळं काही तुम्ही पोलिसांना दाखवण्यापुरतं चालू करताय. पण तुम्ही तर आता या सगळ्या गोष्टी अगदी मनावर घेतल्याय आणि स्वतःच आता महिपत बाबा बनलाय. हे सगळं काही कशासाठी? काय चाललंय तुमचं? लोकांना चांगला मार्ग वगैरे दाखवायचं. नक्की हे सगळं काही चालू आहे? तर महिपत शिखरे सचिनचं बोलणं शांतपणे ऐकून घेतात. आणि त्यानंतर म्हणतात, कसं आहे, आपण जर जगाचं कल्याण केलं तर थोडं आपलं सुद्धा कल्याण होईल. तर सचिन म्हणतो, हो, असंच जर असेल ना,
तर आता माझं सुद्धा थोडं कल्याण करा. त्या सुभेदार कुटुंबाने माझी नाचक्की केलेली आहे. मला तिथे पोटगी द्यावी लागलेली. त्या सगळ्यांना धडा शिकवायचा सोडून तुम्ही हे सगळं करत बसलाय. तर महिपत शिखरे सचिनला म्हणतात, ये बस. सचिन म्हणतो, काय? तर महिपत शिखरे म्हणतात, हो बस. आता सचिन खाली बसतो आणि महिपत शिखरे म्हणतात, बाबांना शरण ये. बघ, सगळे मार्ग मोकळे होतील. या सगळ्यातून तू बाजूला येशील, बाहेर पडशील. तर आता सचिन तिथे गप्प बसतो आणि महिपत शिखरे आता तिथे असणारं भस्म घेतात. सचिनच्या डोक्याला लावतात आणि म्हणतात, हे घे, बहुगुणी बाबांचं भस्म रोज लाव, बघ तुला मार्ग सापडेल. आता मात्र सचिन म्हणतो, अण्णा, मला या भस्माची गरज नाहीये. हे भस्म वगैरे आहे ना, ते तुम्ही तुमच्या या भक्तांना द्या. मला याची गरज नाहीये. पण अण्णा, तुम्ही काय होताय आणि काय केलंय तुम्ही हे सगळं? मला तर हे तुमचं अजिबातच पटलेलं नाहीये. तुमच्याशी बोलण्यात ना काहीच अर्थ नाहीये. असं म्हणत सचिन आता रागानेच तिथून निघून जातो. तर आता महिपत शिखरे सर्व भक्तांना म्हणतात, आजची पिढी, बाकी काही नाही. कितीही समजवलं तरी सुद्धा यावरती विश्वास ठेवणारच नाहीत. परंतु सर्वांनाच महिपत शिखरेंचं बोलणं पटत असतं. अनुभव येत असतात आणि म्हणूनच सर्वजण बहुगुणी बाबा की जय, महिपत बाबा की जय अशा घोषणा देत असतात. तर आता इकडे मधुभाऊ ज्या हॉस्पिटलला आहेत, तिथल्या सीसीटीव्ही रूमच्या बाहेरचा सिक्युरिटी गार्ड आता त्या माणसाला सांगायला लागतो, हे बघा सर, उगाचच या. आणि त्यावरती तो सांगतो, तुला पैसे दिलेत ना, तुला पैसे दिलेले आहेत तुझे. आणि त्यावर मग आता इकडे सांगायला लागतो, हो पैसे तर मिळालेत, पण आता तुम्ही मला इकडे माझा जॉब सुद्धा जाऊ शकतो. यावरती तो म्हणतो, अजिबात जाणार नाहीये. पण काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे त्या माणसाला संपवायचं आहे मला, आणि त्यासाठी मला आता तुझी मदत लागणार आहे. याच्यानंतर सुद्धा, कारण त्या माणसाला काही करून संपवायचं आहे, काय करता येईल यावरती तो सांगायला लागतो, हे बघा, सारखं सारखं मी तुमचं सीसीटीव्ही फुटेज आता टॅम्पर करू शकणार नाहीये. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, मग तुम्ही एखादी नर्स जी आता पैसे घेऊ शकेल त्या नर्सला आता मला सांगा, कारण आता मी इकडे येणार परत सीसीटीव्ही फुटेज जर का सगळ्यांना दिसणार मला. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही एखादी नर्स मला सांगा, जी नर्स आता माझं काम करू शकेल, जी आता पैसे घेऊन मात्र सगळ्यांमध्ये माझं काम करेल. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, अशी एक आहे माझ्या माहितीमध्ये, पण तरी सुद्धा कितपत ही करेल याची काही खात्री नाहीये. तर तो म्हणतो, ठीक आहे, तुम्ही त्या नर्स सोबत बोलून द्या. इकडे आता सायलीला पाठवल्यावरती अर्जुन इकडे पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलेला आहे. हॉस्पिटलमध्ये आल्यावर अर्जुन आता सांगायला लागतोय, म्हणजे मला कळत नाहीये की एकदा मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न जर का झाला असेल ना, तर पुन्हा मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न होईल. आपण एक काम करूया, इकडचं सीसीटीव्ही फुटेज आता आपण बघितलंय, टॅम्पर झालेलं आहे, पण प्रत्येक कॉरिडॉर मधलं सीसीटीव्ही फुटेज टॅम्पर होणार नाहीये ना. त्यामुळे आपण आता या माणसाला, त्या सीसीटीव्ही फुटेज ऑपरेट करणाऱ्या माणसाला एका ठिकाणी बसवून ठेवू आणि त्यानंतर बाकी सगळे सीसीटीव्ही फुटेज पाहायचे आहेत. असं म्हणत अर्जुनने युक्ती लढवली आणि त्यानंतर कॉरिडॉर मधले बाकी सगळे फुटेजेस आता पाहायला लागलेला आहे. आणि त्याच वेळेला आता ती व्यक्ती दिसलेली असते. पण मधुभाऊंशी या व्यक्तीचा काय संबंध? काहीतरी गडबड आहे. मला आता या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा त्या व्यक्तीचा शोध घ्यायलाच पाहिजे. असं म्हणत अर्जुन आता इकडे मधुभाऊंकडे आलाय आणि करत आहे. मधुभाऊ ठीक आहात ना? यावरती मधुभाऊने मानेने होकार देतात आणि ते पुन्हा एकदा साऊबाळ साऊबाळ असं म्हणायला लागतात. ज्या वेळेला मधुभाऊ साऊबाळ असं म्हणतात आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो, काळजी नका करू, मी उद्या सायलीला घेऊन येतो. आणि असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन विचार करतोय, सायलीने सारखं सारखं इथे येणं योग्य नाहीये, कारण हॉस्पिटलमधला वास, तिथली औषधं, हे सगळं तिच्यासाठी चांगलं नाहीये. इथलं वातावरण तिच्यासाठी व्यवस्थित नाही. पण तिचा सुद्धा जीव पट नाहीये. म्हणजे मधुभाऊ जर का इकडे संकटात असतील तर तिचा जीव कसा रमेल? तिचा जीव रमणार नाही. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये तिला जर का इकडे यायचं असेल तर येऊ दे. मी तिची बाकीची सगळी काळजी घेईल. पण तिचं इथे येणं ही तिच्यासाठी एक थेरपीच आहे. मधुभाऊंनी तिच्यासाठी भेटणं ही तिच्यासाठी एक थेरपीच आहे. त्यामुळे मी नकार देणार नाहीये. अर्जुन तिकडून बाहेर पडलाय आणि इन्स्पेक्टरला घेऊन आता
त्या माणसाचा शोध घेण्यासाठी चाललाय. तर दुसरीकडे महिपत शिखरेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतंय की इथे सचिन साक्षीला व्हिडिओ कॉल करतो आणि म्हणू लागतो, साक्षी अगं तुझे हे अण्णा आहेत ना, त्यांना वेड लागलंय, वेड. अगं कोण ते बहुगुणी बाबा, मला तर त्यांच्याबद्दल काहीच माहीत नाहीये, पण त्या बाबांचं भूत मात्र अण्णांच्या डोक्यात चढलंय. ते स्वतः आता महिपत बाबा म्हणून फिरतायत आणि आता तर काय लोकांना उपदेश काय देतायत. अगं मला ज्यावेळी अर्जुनने हरवलं ना, त्यावेळी मला असं वाटलं होतं की महिपत शिखरे म्हणजेच आपले अण्णा पेटून उठतील आणि अर्जुनला धडा शिकवतील. पण नाही, तसं तर काहीच घडलेलं नाहीये. उलट ते माझ्याकडे आलेत आणि मला काय म्हणालेत माहितीये का, जर कोणी आपले डोळे फोडलेत आणि जर आपण त्यांचे डोळे फोडले तर मग सगळं जग आंधळं होईल ना, असं म्हणत त्यांनी मलाच उपदेश दिला. वा, म्हणजे साक्षी आता मी डोळे बंद करून बसायचं आहे का, असं म्हणत सचिन चिडलेला असतो. त्याची चिडचिड होत असते तर साक्षी सचिनला म्हणते, सचिन प्लीज तू अगोदर शांत हो. सचिन, अण्णांबद्दल मी एक गोष्ट तुला सांगेन. अण्णांनी जर का एखादी गोष्ट ठरवली ना, तर त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. आणि हो, आता तुला जर सुभेदारांचा सूड घ्यायचा असेल ना, तर तुला आता अण्णांची कोणतीही मदत होणार नाही. त्यामुळे सचिन आता तुला जे काही करायचं आहे ना, ते तुझं तुलाच करावं लागेल. तर आता सचिन म्हणतो, साक्षी अगं मला तर त्या घरामध्ये एंट्री सुद्धा नाहीये, मग आता मी हे सगळं कसं काय करणार. साक्षी सचिनला म्हणते, एक व्यक्ती आहे जी तुला मदत करू शकते. सचिन म्हणतो, कोण. तर साक्षी म्हणते, प्रिया सुभेदार म्हणजेच बबली लोखंडे. सचिन म्हणतो, ती आणि मला मदत करणार. ती काय आता स्वतः जेलमध्ये सडते आहे आणि ती काय मला मदत करणार आहे. तर साक्षी सचिनला म्हणते, प्रिया स्वतः जरी सुभेदारांचा बदला घेऊ शकली नाही तरी सुभेदारांची प्रत्येक दुखरी नस तिला माहीत आहे. त्यामुळे तिला सुद्धा सुभेदारांचा बदला घ्यायचाच असेल. ती सुद्धा या क्षणाची वाट पाहतच असेल. तिला सुद्धा कोणाच्या तरी साथीची गरज असेलच. आणि सचिन, तुला तर माहीतच आहे, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. आणि जर सचिन तू या प्रिया म्हणजेच बबली लोखंडे तुम्ही दोघं एकत्र आलात तर मग सुभेदारांना कोणीच वाचवू शकत नाही. आता साक्षीचं हे बोलणं सचिनला पटतं. सचिन म्हणतो, हो यार, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. पण हा, साक्षी शिखरे तू शोभतेस कधी कधी महिपत शिखरेंची लेक. पण आत्ताच्या महिपत शिखरेंची नाही हं, जे पांढरे कपडे घालून वावरतायत, जे महिपत बाबा झालेले आहेत. पण आधीचे महिपत शिखरे होते ना, त्यांची तू मुलगी शोभतेस. बरं, आता तोपर्यंत इकडे हॉस्पिटलमध्ये रविराज मधुभाऊंना भेटायला आलेले आहेत. तिकडे कुसुम सुद्धा आलेली आहे आणि अर्जुन त्याच वेळेला जायला निघालेला असताना मग आता रविराज सांगायला लागतात, मधुभाऊ काय झालंय, म्हणजे आता इथून गेल्यापासून सायली खूपच अस्वस्थ आहे आणि म्हणून आता मी म्हटलं की तुम्हाला भेटून येऊया. आणि त्याच वेळेला मधुभाऊ मात्र आता इकडे काहीतरी सांगण्याचा, काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्याच वेळेला मधुभाऊंच्या हातामध्ये मोबाईल मोबाईल असं काहीतरी मधुभाऊ बोलत असताना आता इकडे रविराज त्यांना काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करतायत. बरं, हे सगळं चालू असताना मात्र आता ज्या नर्सला त्या माणसाने अप्रोच केलेला आहे, ती नर्स सांगायला लागते, सर जो माणूस त्यांना आता मारण्यासाठी आला होता ना, त्याच्याबद्दल कदाचित हे सांगण्याचा प्रयत्न करत असतील. ते आता इकडे आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो, कुठे आहे तो माणूस. त्यावरती ती सांगायला लागते, तो तो बाहेर मला सांगायला आला होता की तुम्ही या माणसाला मारा, पण मी त्यांना नकार दिलेला आहे. मी माझ्या नोकरीसोबत गद्दारी करणार नाहीये. पण हा वॉचमॅन आहे ना, त्यांनी मला भेट घालून दिली होती आणि यांनीच त्याची मदत केलेली आहे. तुम्ही आता त्याला विचारलं तर कळेल. आणि त्याच वेळेला अर्जुन आता बाहेर आलाय आणि त्याला इकडे भेटलेला आहे. तो माणूस त्याला बेदम मार देतो असतो. बोल, तुला कोणी पाठवलंय, असं सांगितलं असताना मात्र आता हा महिपत आणि नागराज यांनी पाठवलेला माणूस आहे. सचिनने त्याला आता पैसे दिलेले असतात. सचिनचा तो मित्र असतो आणि तोच महिपतच्या सांगण्यावरून आता मात्र इकडे मारण्यासाठी आलेला आहे मधुभाऊंना. त्याच वेळेला मधुभाऊ काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, हे आपण पाहिलं. पण इकडे अचानकपणे गडबड झालेल्या कारणाने अर्जुन आता बाहेर आला आणि तिकडे मधुभाऊ काहीतरी सांगतायत. पण ते सगळं मधुभाऊ सांगण्याचं अर्धवटच राहिले आणि अर्जुनने हा व्यक्ती पकडल्या कारणाने मधुभाऊ आणि रविराज यांचं बोलणं अर्धवटच राहिलं. पण
रविराजांना मात्र आता मधुभाऊ आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सांगत होते हे लक्षात आलंय. रविराज आता मधुभाऊंकडून सत्य कसं काढून घेणार, येणाऱ्या भागांमध्ये सगळं काही कळणारच आहे. आणि सगळ्या सत्याचा उलगडा आता लवकरच होणार. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला अजून कोणत्या मालिकेचे रिव्ह्यू व्हिडिओ बघायला आवडतील ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. सगळ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.